आता आपली मेंढरं चालल्यात आहे डायरेक्ट वारकडवाडी मित्रांनो. आपल्या इथं वाडे आहेत असं नाही का, जुनंजा, वाडकरवाडी, कासुर्डी, वेळू, ससवाडी, भांडवाडी अशी छोटी छोटी गावं आहेत. आहे तिथे कोण तू होय? आणि तू? 5वीला आणि 8वीला होय. मेंढरं तर सगळ्या वावरात दिले ते सोडून वा. आणि आपलं दादाबाई तिथं मला शेंगा तोडते ते. तर आपलं मस्तपैकी आहे आता चहा बनवते बघा. चहा बनवायचं चाललंय. हराव कशी भाकर भाजायची चाललंय बघा. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. बघा आपल्या डायरेक्ट वाड्यावरनं ब्लॉग चालू झाला आहे मित्रांनो आता. आणि या दादांचं बी जेवण चाललंय. तर आज दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला दादा आता जेवण करते. ते काय काय आहे दादा खायला? घेवड्याची आमटी बघा, मस्तपैकी भाकर बेसकर कुस्कारली. आणि हे बारकी पिल्ल धरले ते मी आपली ही घरी ठेवायची. मेंढरं बघा शेरड सोडते आई तिथं. आई कुठे? आई दिसा नाही राव. आई आता तिडं सोडते. आईनी सगळी शेरड सोडले ते आत्ताच बघा. त्यांना आता चारायला नाही. दादा जेवते ते तर आई वाघरो. आईने आज नवीन साडी घातली. आई नवीन साडी नवीन साडी घातली आईने आज भरपूर दिवसातून. चालवली मेंढर आता चारायला. आपण 2-4 दिवस जिकडं मेंढर न्यायचा विचार करत होतो ना, आज फायनली ती वेळ आलेली आहे. आणि आपलं दादा आज तिकडंच मेंढर घेऊन चालल्यात आहे. मग आता वाढ्याने तिकडून नेतात का पुन्हा माघारी आणतात हे काय माहीत नाही मित्रांनो. कारण का आपल्याला माहीत नसतं कुणाकडून मेंढर न्यायचे. आता दादा असल्यावर दादाने का असतं, आईन मी मेंढरा का असलो ना की मग ते मला नियोजन करावं लागतं. कुठं मेंढर चारावं लागतील, कुठं न्यावं लागतील. पण दादा असल्यावर आपल्याला काही टेन्शन नसते. इकडचं वडबिडं आटल्याला बऱ्याच दिवस झाले, पण आम्ही काय मेंढरं आणली नव्हती वाड्याला. आज पहिल्यांदा मेंढरं आल्या ते. नाही तर मित्रांनो हे गावात बिवात ना काय दिसलं नसतं. वाळून गेले आता वड्याचं पाणी संपल्यामुळं, नाही तर हिरवं होतो. आणि ओढं उकारलेलं गेल्या वर्षी तर कसं खोल झाले. बऱ्याच दिवसात ना आलं पण इकडं याल बिल चांगले आहेत. दादा पुढं थांबल्या ते. मेंढरं सगळी याल खाते ते इकडं. मेंढरं चालली आता वाटाने पाण्यावर. हे आपला रोडचं काम झालंय ते एकदम मोठा रोड झालाय. नाही तर पहिला लई छोटा रोड होता. तर मित्रांनो लईच ऊन आणि लईच गरमी आहे. गरमीला बी म्हटलं थांबा आता. आपण जिथं मेंढरं पाणी पाचतो ना तिथलं शेततळ गज भरलेलं. आणि गज भरलेलं शेततळ बघून मला कुठं राहावं होते. मस्तपैकी चांगल्या 7-8 सुळकी आणल्या. पोहलोय आता चांगला व्हायचं. मेंढरं दवर हो का. मेंढरं कुठे आली पार हो का, इकडं आली. लांब आले ते मेंढरं. आणि आता पोहून घेऊन मस्त चाललंय. केसावनं तर कळून येत असेल. नाही थांबा दादांकडून तुम्हाला असा विचारतो. दादांना विचारू आपण, मी पोहलो पण नाही. तर ज्या वेळेस मी पोहत होतो ना तेव्हा दादा आपल्या हातात धराय काठ्या काढायला गेलं. तर दादा कशा काठ्या काढल्या ते बघा. हातात धरायला काय नाही. मग दादा मी पोहलो का नाही? पावला की नक्की पोहलो ना. नक्की. हा हा शेततळ्यात. हा तिथून इकडे दांडा होईल का? नाही ते बारीक होईल. नाही व्हायचं. नाही जमल जमल पण वाळल्यावर अजून बारीक होईल. नाही व्हायचं. ते किती पातळ आहे बघ. ते सोडून पुढे ठेवायचं ते. आता आपली मेंढरं चालल्यात आहे डायरेक्ट वारकडवाडी मित्रांनो. आपल्या इथं वाडे आहेत असं नाही का, जुनंजा, वाडकरवाडी, कासुर्डी, वेळू, ससवाडी, भांडवाडी अशी छोटी छोटी गावं आहेत. आणि त्यातल्याच एका गावामध्ये चालले आम्ही. डायरेक्ट गावाच्या तिथंच पावटा आहे. दादा म्हटलं तिथं त्यांनी सांगितले पहिलं त्या पावट्यावर नेऊ. तर मेंढरं मोरं बोलवायला मी दादा मागचे आणते ते सगळे आवरून. मेंढरं सगळी आणली होती इथं वाडकरवाडी पावटा चारायला. हो का, इथं पावटा चारला. तिथं काही शूटिंग नाही घेता आली. मी गेलतो जरा तिकडं पलीकडे एक झाडाची अडचण होती तारमधलं. ती एक फांदी तोडायची होती, तिकडे गेलतो. आणि हे आपलं भाजीचं राणी. इथं भाजी मित्रांनो भाजी खाते ते. आता पाण्यावर न्यायचे लय ताणले ते. आणि आज आम्हाला पार 3 वाजले ते इकडंच वस्तीव.
आपल्या दादांनी बघा कसं बांधलंय डोक्याला. दादा कसं बांधलंय? बांधलंय ऊन लागतंय ती. लय ऊन लागते. लय ऊन लागते. हो का, कसं पॅक केलंय हो का. हिथं गाठी मारल्या ते हो का. किती 2 गाठी मारल्या ते. 2 गाठी मारल्याशिवाय ते राहतच नाही. हा, एका गाठीने सुटून येते. हा ना. हो का, कशी वस्ती. हे गणपती बाप्पांचं मंदिर आणि इथं ही अशी शेत जमीन. सगळे राहतात लोक इकडून इकडून. तिला आहे तिथे कोण तू होय? आणि तू? 5वीला आणि 8वीला होय. लगा चांगलं खरं बोलताय तुम्ही. बाकी काय मग कांदा बिंदा काय आणला का? गावलं का नाही गावलं? इकडे पुढं आणायला का? मेंढरं सगळी पावट्यात आल्या ते. हो, एवढा पावटा आहे मित्रांनो का. दादा सगळ्यात सोडले ते काय? कालवनाला तोडा की व्हायची शेंगा तोड्या की. हाय असती तर लई शेंगा तोडल्या असत्या. आता गारेगार का खायची सवय काय सुद्धा नाही हो का. आता मोबाईल आण म्हणलं तर आणला नाही. दादांनी बी माझंच पैसे घालावतोय, तुझं कुठं घालावतोय? मोबाईल मी वागावतो म्हणलं तरी पण आणीनच मोबाईल. अशीच आयडिया करायची असते दादा. फुकटचं खायला मजाच लय असती. मेंढरं तर सगळ्या वावरात दिले ते सोडून वा. आणि आपलं दादाबाई तिथं मला शेंगा तोडते ते बघा. थोड्या घेते ते आपल्या कोपरीत शेंगा. तेवढंच कालवण भात होईल ना. कशी खाते ते. मेंढर चालली आता वाड्याला हो का. ह्या माळ आपलं यायचं जायचा रस्ता लय जुना बाबा. इथनं आपली मेंढर रोज येणार जाणार. इकडं वर आलं ना हा शॉर्टकट रस्ता आहे आपल्याला. आता चालवले ते अजून एका ठिकाणी चारायचे आणि मग जातील वाड्याला. जाता जाता आपली मेंढर आणले ते या ठिकाणी पावट्याव. इकडं काय पावटा नाही, इकडं पावटा आहे हो का. हे अख्खा पावटा चारायचे. आता वाळून गेलाय त्यामुळं एवढं काय चरायला नाही राहिलं हो का. आज संपूर्ण दिवसभर आपल्या मेंढरांना मित्रांनो नुसतं पावटा चारलाय नाही का. दुसरं रोज कसं असतं वांगी फुलवर बिलवर तसं काही चारलेलं नाही. आज सकाळी डायरेक्ट पावट्यात नेली आणि तिथनं व्हायचं सुवाफळीचा पाला होता तिकडे नेली खाली. आणि पावटं 3 ठिकाणचं पावटं चारले ते. आता थोड्याच वेळात आपण घरी जाणार आहे. मेंढरं सगळी वाड्याला आलेली आहेत. आणि इथं आहे मेंढरं कोकरी पासत्या ते. आणि ह्यांची मम्मी काय आलेली नाही त्यामुळं माझ्या मम्मीनेच ह्याला उचलून घेतले. मग आई बिराड उचलला आज. मग काय हवा कसं घेतलं कसं म्या म्या आय आली ना मम्मी नाही आली. ती मम्मीला म्हणाव लवकर या. तर आपलं मस्तपैकी आहे आता चहा बनवते बघा. चहा बनवायचं चाललंय. मिरची आणली काय तळायला रानातून. हा, पावट्यात मिरच्या बी होत्या. मला वाटलं दादा तुम्ही पावटा तोडताय. नाही मिरच्या तोडीत होतो. कवळ्या मिरच्या चांगल्या म्हणलं तळून खायला होतीला. हा, मिरचीचा खरडा असं मस्त पाहिजे तळायची. आता आईच्या चालल्या ते भाकरी. आपला स्वयंपाक आहे आता. आपण दोघंच आहे का नाही मित्रांनो. आपलं दादा गेले ते मेंढरं कातरायला. कसं असतं वारंगुळ असतं कातरणीचं का नाही आहे. हा, आपण तिकडे गेल्यानंतर ती आपल्याकडे येतात. आणि मग तसंच आपलं दादा वारंगुळेला गेले ते. आता थोड्याच दिवसात तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या मेंढरांची कातरणी बी. तर आता बघा दोघांपुरत्याच भाकरी बनवते आई. भाकरी चालले ते मस्तपैकी. आई मोठे मोठे खुडं गावली जाळ आहे. हा, इथेच पडली असतील. हे असलं एक खोडा लय दिवस जाते काय ग. 2 दिवस जातो. आपला काय एवढा थोडासा स्वयंपाक असतो. स्वयंपाक झाला की टाकायची इजी. हा, 2 भाकरी केल्या आईने.
मस्तपैकी. शिळ्या होत्या 2 भाकरी म्हणून 2च केल्या. आहे आता काय भाजी बनवणार? आता वाटाण्याचं कालवण भिजवलेले. भिजवलेल्या वाटाण्याचं कालवण. हं. का मस्तपैकी कढईला माती बी लावले. भाकरी आपल्या 2च केल्या ते आता दादा काय जेवाय नाही. मग आता वाटाण्याचं आई कालवण थोडंच करणार एकदम मस्त. थोडंच करायचं. डब्यामध्ये सगळं वाटाणं भिजाय घातलं होतं वाटतं. वा डब्यात घातलेलं होय हा, आई माझी तसंच. कुटी होत नाही. हां मेंढर बी आली पसाऱ्यात की सांडावत्यात. डब्यात घातल्यावर काय डबा पलता होत नाही. हं. का वाटाणा आपला चांगला भिजलाय या. रात्री घातलेली. हाराव कशी भाकर भाजायची चाललंय बघा. हार चांगला आई जाळ नाही ना अजिबात. जाळ असल्यावर करपली असती. जाळ असल्यावर काळी होती भाकर. हाराव मांडले आपल्या आईने. त्या हाईवर ही होणार तयार. वाटाण्याची रेसिपी बनवायची आता मित्रांनो संध्याकाळच्याला. तर का थोडंसं तेल टाकले. एकदम साधी सोपी बनवणार आहे का नाही? साधी सोपी रेसिपी. मसाला ग्रेव्ही करायची तयार. और जळ लागलेलं त्यात. आता जवळ तर काय मोबाईल नेऊ शकत नाही कारण आता जाळ भावा कसला लागलाय खतरी. कढईच नाही राहिली. त्या बाकीच्या बुंद्या ठेवायला आले कढई. जाळ कढई असल्यासारखं. कालवण तयार झालेलं आहे. बघा मस्तपैकी रसरशीत. आई आता वाढून देते. वाटाण्याचं कालवण आणि बाजरीची भाकरी आज आपल्याला खायला. आपलं जेवण आहे वाटाण्याचं कालवण, बाजरीची भाकर, त्याचबरोबर सकाळची घेवड्याची थोडी डाळ राहिलेली दिली आहे. आणि या ठिकाणी बघा काय महत्त्वाचं म्हणजे लोणचं. तर तोंडाला पाणी सुटले. आता मस्तपैकी जेवण करून घ्यायचे या. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.